जिजो देह माझा प्रभु पाय दोनी। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। हे राम जी को लाना लखन जी को लाना। 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 चलो आओ जी, चलो आओ जी, प्रभु श्री रामचंद्र भगवान की। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या। त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबा यांचे प्रियस्य असणारे प्राणस्य असणारे वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी। राज तुमच्या हातामध्ये तलवार असणं आणि ढाल असणं ही तुमची भक्ती हा तुमचा परमार्थ आहे, परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि आमच्या हातामध्ये टाळ असणं ही आमची भक्ती हा आमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। गेले 1 वर्ष झालं हा माने परिवार पोरका झाला। या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधार, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचा देव, या परिवाराचा बाप निघून गेला। त्याला 1 वर्ष पूर्ण झाली। गेले 1 वर्ष झालं हा माने परिवार पोरका झाला। या माने परिवाराचा म्हातारपणाचा घराचा आधार असणारा तो बाप या परिवाराला सोडून निघून गेलाय आणि त्या बापाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैलासवासी वैकुंठवासी मुकुटराव मारुती माने या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माझ्या वाटेला आलेली सेवा आणि ते योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन। विठ्ठल विठ्ठल ऐका गोड असा माने परिवार आहे। किती जरी वय झालेला म्हातारा बाप असू द्या, पण दारामध्ये बसलेला बाप असू द्या, बाप हा आपल्या घराचा आधार असतो, पण या माने परिवाराचा आधार असणारा तो बाप या परिवाराला सोडून निघून गेलाय। त्यांची 2 मुलं असतील, शंकर दादा असतील, तात्यासाहेब दादा असतील। या दोन्ही मुलांना सुद्धा वाईट वाटतंय की त्यांचा म्हातारपणाचा आधार असणारी म्हातारपणाची काठी त्यांचा बाप त्यांना सोडून निघून गेलाय। 3-4 लेकी असतील, पारूबाई असेल, चांगुणाताई असेल, लाडूबाई असेल, संगीताताई असेल, या 4ही तायांना सुद्धा वाईट वाटतंय की त्यांचा आधार असणारा म्हातारपणाचा त्यांचा बाप त्यांना सोडून निघून गेलाय। सुना असतील, आशाताई असतील, हर्षदाताई असतील, सगळ्यांना वाईट वाटतंय की यांना सोडून त्यांचा सासरा त्यांना सोडून निघून गेलाय। त्यांची पत्नी असेल रंगूबाई मुकुटराव माने, या आजींना सुद्धा वाईट वाटतंय की म्हातारपणी आपला आधार असणारा आपला पती आपल्याला सोडून निघून गेलाय। हा सगळा माने परिवार दुःखी झालाय बाबा। पण ऐका, या मृत्यू लोकामध्ये जी माणसं जन्माला आली त्या प्रत्येकाला जाणं भाग आहे। आज या माने परिवाराला सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय की त्यांचा बाप त्यांना सोडून निघून गेलाय, पण जो जन्माला आलाय त्याला जाणं निश्चित भाग आहे। आज विचार करा, या बाबांच्या फोटोकडे बघितलं, बाबांचं
आपण जवळ बघितलं तर बाबांचं वय झालेलं दिसतंय. जाण्याला सुद्धा काय लागतं? निमित्त लागतं. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. जाण्याला निमित्त लागतं. निमित्ताशिवाय माणूस जात नाही. ऐका, काही जणांना जन्माला आल्या आल्या जावं लागतं. एखादं लेकरू आईच्या 9 महिने 9 दिवस पोटामध्ये असू द्या, उदरामध्ये असू द्या, आणि 9 महिने 9 दिवसानंतर ते लेकरू या मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊ द्या. पण जन्माला आल्याबरोबर काही मुलांना सुद्धा मरावं लागतं. काही जणांना मध्य अवस्थेमध्ये मरावं लागतं. काही जणांना ऍक्सिडेंटने मरावं लागतं. काही जणांना रोगानं मरावं लागतं. काही जणांना वय झाल्यानंतर मरावं लागतं. मग या माने परिवाराच्या या मुकुट बाबांना सुद्धा जावं लागलं. जाण्याला निमित्त झालं. काय निमित्त झालं? वय झालं आणि वयाने बाबांना जावं लागलं बाबा. पण कितीही वय झालेलं असू द्या, इथं बसलेलं असं कोणीच नाही की जरी 100 वर्ष माझं वय असलं तरी मला मरावं वाटतंय असं म्हणणारं कुणी आहे का? किती जरी वय झालं काय आणि किती जरी रोग झाला काय, काही जरी झालं काय, मरू कुणाला सुद्धा वाटत नाही. पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. मग हे माने परिवाराचे बाबा सगळ्यांना सोडून निघून गेले. पण ऐका, जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबा का कधीतरी तो काळ येणार आहे, त्या काळाच्या तोंडात तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे. बसलेले जरा माझ्याशी बोलत चला. बोलणारी माणसं मला फार आवडतात. गरीबाला सुद्धा फक्त मरावं लागतं एवढंच म्हणा. आई तुम्ही माझ्याच पार्टीतले, घाबरले की काय मला? हा, सगळ्यांनी फक्त मरावं लागतं एवढं म्हणा. गरीबाला सुद्धा मरावं लागतं. बंगल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं. साधू संतांना सुद्धा मरावं लागतं. देवाला सुद्धा. तुम्ही म्हणताल ताई, ज्या देवानं जन्माला घातलं त्या देवाला मरावं लागतं का? हो, देवाला सुद्धा मरावं लागतं. मायबापानं मरणा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत नाही. पण ऐका, संतांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे आज आपण या मुकुट बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतलाय ना रे मायबापानो, त्या तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे प्रत्येकाचा देहाचा मालक असणारा तो का? तो यमराज येणार आहे. आणि कधी एकेकाळी त्या काळाच्या त्या यमाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे रे. पण तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा, एवढा मोठा. अरे त्या काळानं त्या यमानी तुकोबरायासारख्या महात्म्याचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी तो काय? तो यमराज थरथर कापायचा. हा अधिकार तुकोबरायांचा. तुकाराम 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 ओ तुकाराम 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 ओ तुकाराम तुकाराम ओ तुकाराम तुकाराम ओ नाम घेता काबेयम नाम घेता काबेयम नाम घेता काबेयम नाम घेता काबेयम ओ नाम घेता काबेयम नाम घेता काबेयम ओ धन्य तुकोबा समर्थ ओ धन्य तुकोबा समर्थ ओ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ ओ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ समर्थ तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. या देहाचा मालक असणारा तो काय? तो यमराज. त्या यमराजाने त्या काळानं तुकोबरायासारख्या महात्म्याचं नुसतं नाव जरी घेतलं ना रे माय बापानो, तो काळ तो यमराज थरथर कापायचा. पण ऐका,
आपल्या या देहाचा मालक कोण आहे? तुम्ही किती माझं माझं म्हणा, जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, सगळं माझं म्हटला तर त्या सगळ्या संपत्तीचा मालक कोण आहे? तो कुबेर राजा आहे. आणि आपला हा देह आहे ना, या देहाचा मालक तो काय? तो यमराज आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे. काय आहे? माणसाचं काय आहे बाबा बसलेले? किती माझं माझं करा. येताना रिकाम्या हाताने आलोय, जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जायचंय. काळा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत. काळाला असेल का हो? त्या दोन्ही लेकरांचा, त्या चारी ताईंचा बाप कळाला असेल का? बाप कुणाचाच काळाला कळत नाही. त्या शंकर दादांचा, त्या तात्यासाहेब दादांचा आणि या चारी तायांचा बाप त्या काळाला कळाला नसेल. मायबापानो, त्या पत्नीचा नवरा त्या काळाला कळाला नसेल. या देहाचा मालक असणारा तो काळ येणार आहे. काळ माहितीये का बसलेले तुम्हाला? काळ बोलत चला जरा माझ्यासोबत. काळ माहितीये का? काळ आपल्याला दोनच काळ माहित, एक म्हणजे सकाळ आणि दुसरी म्हणजे संध्याकाळ. बरं, दोन काळ जरा बाजूला राहू द्या. अजून तीन काळ आहेत. कोणकोणते? वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ. किती झाले? वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ किती? 3. आणि सकाळ आणि संध्याकाळ किती? 3 आणि 2 6. मला कानाचा प्रॉब्लेम आहे, जरा जोरात बोला. ऐका, 3 आणि 2 5 काळ आपल्याला माहित नसले तरी चालतील, पण या देहाचा मालक असणारा तो काय? तो यमराज येणार आहे. आणि कधी एकेकाळी त्या काळाच्या, त्या यमाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागणार. काळाची एवढी पडेल जेव्हा, 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 हो काळाची एवढी पडेल जेव्हा, सोडवीन तेव्हा माय बाप, काळाची एवढी पडेल जेव्हा, सोडवीन तेव्हा माय बाप, ओ सोडवीन तेव्हा माय बाप, काळाची एवढी पडेल जेव्हा, 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 जेव्हा काळाची एवढी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापे. या काळापासून आपल्याला कोणी सुद्धा सोडवू शकत नाही. बसलेले तुम्ही सगळेजण शेतकरी आहे ना? आहे का नाही? किती एकर आहे विचारत नाही, आणि विचारलं तर काही एकरभर तुम्ही माझ्या नावाव करताय का? कसं करत नाही? मला चांगलं शेतकरी आहे ना सगळे. आपल्या जमिनीच्या खाली घर करून कोण राहतं? उंदरी घुशी राहतात की नाही? एके दिवशी प्रचंड मोठा पाऊस झाला. उंदीर मामाला वाटलं आपलं घर जरा जास्तच थंड झालंय, स्वतःचं घर सोडावं, जमिनीवरती फिरून बघावं. आता उंदीर मामा बिचारे नाजूक स्वतःचं घर सोडलं आणि जमिनीवरती फिरायला लागले. आता उंदीर मामा बिचारे नाजूक होते, कडक ऊन पडलेलं, आणि उंदीर मामा बिचारे आपले कुठं सावली मिळती, कुठं सावली मिळती, कुठं सावली मिळती करत आपले निघाले. उंदीर मामाला एक सावली मिळाली. ती सावली कशाची होती माहिती आहे का? आई नागानं असा फणा काढलेला, आणि ह्या फण्याच्या सावलीला जाऊन बसले उंदीर मामा. आता नाग बी कसा करतोय उंदराला? उंदीर मामा कशाला उन्हात आणाचं इकडं तिकडं फिरताय, यात आपलं गारव्याला जाऊन बसा. ए टाकलं नागानं उंदराला घेऊन, काय बघताय माझ्याकडं? विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, कधी एकेकाळी त्या
नागाच्या तोंडात उंदराला जसं जावं लागलं ना, तसं कधी एकेकाळी या देहाचा मालक असणारा तो काळ, तो यमराज येणार आहे आणि कधी एकेकाळी त्या काळाच्या त्या यमाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे माई बापानो. म्हणून काळा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत नाही. अभंग 4 चरणाचा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा हा अमोल किमतीचा देह, कोटी रुपयाचं शरीर, आपण कितीही प्रयत्न केला, कितीही पैसे दिले, कितीही काही बोललो, कितीही देवाचं नामस्मरण केलं, कितीही चांगलं कर्म केलं, तर हा माणसाचा जन्म पुन्हा मिळत नाही. हा इहलोकीचा देह सहजासहजी मिळत नाही. स्वर्गामध्ये जेवढे जेवढे अमर आहेत, जेवढे जेवढे देव आहेत, त्या प्रत्येकाला विचारलं, बाबांनो तुमची इच्छा काय आहे? तर त्या प्रत्येकानं म्हणावा, आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा ही आमची इच्छा आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. पण त्यांना सुद्धा हा देह मिळाला नाही, तुम्हा आम्हाला मिळाला. आपण किती धन्य आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. मग आपण जन्माला आलो, धन्य झालो की नाही? धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. मग आयुष्यामध्ये अनेक पदवी आहेत, अनेक पद आहेत, पण ज्याला सच्चिदानंद ही पदवी घेता आली तो जीवनात सुखी झाला, समाधानी झाला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग माणसानं जीवन जगताना असं जगावं की स्वर्गीची निशाणी व्हावी, असं जीवन माणसाला जगता यावं. तुका म्हणे पावठणी करू स्वर्गीची निशाणी. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सांगता येणार नाही. उद्या कोणी म्हणायला नको काय त्या माने परिवारानं आपल्या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त कुठल्या आरतीताईचं कीर्तन ठेवलं होतं, आरतीताईंना निम्म सांगितलं, निघून गेले, असं कुणी म्हणायला नको. म्हणून सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला. आता तुम्ही माझ्यासोबत बोलायचं, मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं ना? नाही बसलेले करायचं की नाही? हा, बोलत जायचं आता माझ्यासोबत. हा, आपल्या प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय. कारण जो जन्माला आलाय त्याला निश्चित जावं. जन्म जया मृत्यू तया. ऐका रे माझ्या माय बापानो, अरे कितीही माझं करा, कितीही घरदार माझं केलं ना, तर मेल्यानंतर आपलं घर नाही, तर मेल्यानंतर आपलं घर गावाच्या बाहेर आहे. ऐका संत किती गोड सांगतात. तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार, तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ढाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. विको द्या दादा, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. ऐका, आयुष्यभर माणूस घरदार माझं म्हणत राहतो. दादा जरा ताली वाजवा ना. संत महात्मे किती गोड सांगतात. संत महात्मे देवाचं नामस्मरण करायला सांगतात. कारण आपण कितीही घरदार माझं म्हटलं ना, ऐका रे माझ्या माई बापाने, किती मोठा बंगला बांधला काय आणि किती मोठं घर बांधलं काय, मेल्यानंतर त्या बंगल्यात तुम्हाला जाळतात का? दादा मेल्यानंतर बंगल्यात किंवा एका खोलीमध्ये तुम्हाला जाळत नाही, तर मेल्यानंतर आपल्याला जळायला ग्रामपंचायतीचा पत्राच आहे. मशानभूमी गावात असते का गावाच्या बाहेर? ऐ लोदावडे, गावात का गावाच्या बाहेर? मशानभूमी गावाच्या बाहेर आहे. पण मेल्यानंतर आपलं घर कुठे आहे? गावाच्या बाहेर आहे. संत किती गोड सांगतात. तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार, तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर, ऐका, आपण कितीही बायका पोरं माझं केलं काय, मेल्यानंतर बायको किंवा ती पोरं आपल्या सोबत येत नाहीत रे माई बापानो.
मेल्यानंतर आपल्या सोबत येतं ते फक्त आणि फक्त आपलं कर्म असतं रे माय बापानो. मग कितीही बायका पोरं माझी माझी करा, आपण मेल्यानंतर आपल्या पाठीमागचे तेच चोर असतात. आणि ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या बापांनो, माझ्या दादांनो, माझ्या काकांनो, अरे मुलगा जन्माला आला म्हणून एवढा आनंद तुम्हाला झाला. अरे पेढे घेता, अख्ख्या गावात जाताना अख्ख्या गावाला पेढे वाटता. विचारलं ना बाबा तुम्हाला कशाचे पेढे, तर सगळ्यांना आनंदानं सांगता काका मावशी दादा मला मुलगा झाला म्हणून गावभर पेढे वाटतोय. पण ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या दादांनो, माझ्या काकांनो, मुलगा झाला म्हणून गावभर पेढे वाटले, पण तुम्ही मेल्यानंतर तोच तुमचा मुलगा डोक्यावरती मडकं फोडतो. मग काही माझं माझं म्हणून उपयोग नाही. संत गोड सांगतात, तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून घे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून घे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहतो सडका, तू मेल्यावरती तुझ्यावर मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई, या संसारा पायी, 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 या संसारा पायी. काय करा, देवाचं नामस्मरण करा, देवाजवळ जा, देवाला माझं म्हणा. मेल्यानंतर आपल्या सोबत काही सुद्धा येत नाही. ऐका रे माझ्या माई बापानो, अरे किती लोक आपल्या सोबत आहेत हे जास्त महत्वाचं नाही, तर आपल्या वाईट काळामध्ये किती लोक आपल्या उपयोगी येतात हे जास्त महत्वाचं आहे माई बापानो. म्हणून किती लोक आपल्या सोबत आहेत याचा गर्व करू नका. मेल्यानंतर कुणी सुद्धा आपल्या सोबत येत नाही. मेल्यानंतर आपल्या सोबत येतं ते फक्त आणि फक्त आपलं कर्म असतं. बरं बसलेलं आहे. तुम्हाला माझा एक प्रश्न आहे बाबा, किंमत जास्त पैशाला आहे का देवाला आहे? बोला बोला ना. आहे का गेले? तुम्ही आहे का गेले? गैरसमज करून घेऊ नका बाबा. जागे का झोपी गेले असं विचारते मी तुम्हाला. आहे ना सगळे जागे? हा, काय सांगत होते मी तुम्हाला? हा नाही, कीर्तनच सांगते, मला माहित आहे. पण काय विषय चालला होता आपला वयामानानुसार माझ्या जरा लक्षात राहत नाही, तुमच्या तरी राहावं. बरं बसलेले आपल्या सगळ्यांना मरायचंय. मी कोण आहे? मी तुमची लेक, तुमची नात, तुमची मुलगी, तुमची बहीण आहे की नाही? कीर्तन संपेपर्यंत तरी हो म्हणा बाबा. आहे ना? हा, माझ्यावरती तुमचा विश्वास आहे ना? मी बोलेल ते खरंच बोलणार आहे ना? हा, आता सगळेजण म्हणताय मी खरं बोलणार आहे. पण ऐका या, मला सगळं कळतंय. मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला कळतंय तुमचं नशीब कळतंय, तुमचं भाग्य कळतंय. मी काय म्हटलं, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे. आणि आज या माने परिवारानं आपल्या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त कैलासवासी वैकुंठवासी मुकुटराव मारुती माने या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आरतीताईचं कीर्तन आहे. तुम्ही म्हणणार आरतीताईच्या कीर्तनाला गेलो होतो. आरतीताई म्हटल्या मी कीर्तनकार आहे, वारकरी आहे, माळकरी आहे, खरं बोलते. आणि आरतीताईनं सांगितलं की तुमच्याकडे बघितल्यानंतर मला तुमचं भाग्य कळतंय, तुमचं नशीब कळतंय. तुमचा माझ्यावरती काय बसला? विश्वास बसला. मी काय खोटं बोलणार? तसंही खोटं बोलायचं. आणि मी खोटं बोलतच नाही बाबा, मी खरंच बोलते. आणि मी सांगितलं आई तुम्हाला, मला तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कळतंय, मला तुमचं भाग्य कळतंय, तुमचं नशीब कळतंय. तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. किती दिवसात? काळजी करू नका, मरणार नाही, पण धरून चला 7 दिवसात मरणार. मी तुम्हाला किती दिवसात सांगितलं? 7 दिवसात मरणार आहे. विचार करा आई, मी तुम्हाला 7 दिवसात मरणार आहे सांगितलं, तुम्ही विचार करणार काय म्हणे. त्या आरतीताई माने परिवाराच्या त्या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाला आल्या होत्या. आरतीताईनं सांगितलं की तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमचं नशीब कळतंय, तुमचं भाग्य कळतंय, आम्ही 7 दिवसात मरणार आहे. मग तुम्ही सोन्याचे भाव विचारायला जाल का? अय आई, सोन्याचे भाव कसा तोळा आहे? तोळाच विचारलंय बाबा. तसं मी जास्त वापरत नाही, जास्त करत नाही, म्हणून विचारलं. तुम्हाला विचारलं कधी आता एक एक तोळा तुम्ही मला ऐकाय का? तुम्ही काय विचार करणार बाबा? मरण समोर आलं की सोन्याचे भाव विचारायला जाणार नाही. दादा विचार करा, मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. किती दिवसात? बोला ना जरा बोला.
किती दिवसात? 7 दिवसात मरणार आहे. मग तुम्ही जमिनीचे भाव विचारायला चाल का? कसा एकर आहे, कसा गुंठा आहे, जाचाल का? मरण समोर आलं, तुम्ही म्हणणार आरतीताईनं सांगितलंय आम्ही 7 दिवसात मरणार आहे. मग तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाणार नाही. तुम्ही म्हणणार 7 दिवसात मरणार आहे, जमिनीचे भाव विचारून काय करायचंय? अरे एकदा का मरण समोर आलं ना रे माझ्या माय बापानो, मरणा पुढं कोणाला काही सुद्धा दिसत नाही. पण ऐका, मरणाच्या अगोदर माणसानं चांगलं कर्म केलं पाहिजे, त्या देवाजवळ गेलं पाहिजे, त्या देवाला माझं म्हटलं पाहिजे. आपण सगळ्यांना माझं म्हणतो, पण त्या देवाला माझं म्हणत नाही रे माय बापानो. मग किंमत जास्त पैशाला आहे का देवाला आहे? बसलेले बोलत चला जरा, देवाला आहे, देवाला आहे ना. मग चला सगळ्यांनी आपापली पाकिटं माझ्याजवळ आणा. तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे की नाही? किंमत कशाला आहे? एक गोड दृष्टांत ऐकायचा आणि नंतर मला उत्तर द्यायचा. ऐका. एके दिवशी वैकुंठामध्ये, स्वर्ग लोकामध्ये लक्ष्मी माता, लक्ष्मी मातेचे पती कोण? लक्ष्मी मातेचे पती. काहीतरी ऍक्शन द्या म्हणजे मला समजतंय तुम्ही आहे. लक्ष्मी मातेचे पती विष्णुदेव. दोघांची चर्चा चालू होत्या. लक्ष्मी माता देवाला सांगते, देवा या कलियुगामध्ये लोक माझ्यावरती प्रेम करतात, मला किंमत देतात, माझ्या पाठीमागं धावतात, माझ्यावरती प्रेम करतात. देव म्हणाले, लक्ष्मी खरं आहे ग तुझं, पण कुठपर्यंत तुला किंमत आहे? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला. लक्ष्मी म्हटली, कस काय देवा, मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे? लक्ष्मी म्हटली, छे देवा, मी आहे म्हणूनच लोक माझ्यावरती प्रेम करतात. तुमचं कुणी नाव घेत नाही, तुम्हाला कुणी किंमत देत नाही, तुमच्या जवळ कुणी येत नाही, तुमच्यावरती प्रेम कुणी करत नाही. कोण कोणाला म्हटलं? लक्ष्मी माता आपल्या पतीला, आपल्या मालकाला म्हटली. तसंही आजकाल तुम्हाला चुली पुढं गपगार बसावंच लागतं. आमदार, खासदार, कीर्तनकार, पण चुली पुढं गपगार. विठ्ठल 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 विठ्ठल. आजकाल बाबा गपच बसावं लागतं की नाही? बायकोचा रोजच प्रश्न, ही साडी चांगली की ती साडी चांगली? या प्रश्नानं अजिबात गोंधळून नाही जायचं. आणि तुला सगळेच रंग छान दिसतात असं ठोकून द्यायचं. तिला जर तुम्ही काय त्यांना माहेरचं जर कोण काय बोललं तर आई त्या तुमच्याच नावानं बोट मोडतात. आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं येड्यात का हो काढतात? काढते की नाही तुमची बायको? आतापासूनच नाही, लक्ष्मी मातेनं सुद्धा देवाला वेड्यात काढलं. मग दोघांनी मृत्यू लोकामध्ये यायचा विचार केला. कुठे यायचा विचार केला? मृत्यू लोकामध्ये. मग मृत्यू लोकामध्ये यायचे, कुठं यावं म्हणून लोधावडे गावामध्ये आले. कोण? देव आणि लक्ष्मी माता. आता लोधावडे गावात आल्यानंतर लोधावडे गावामध्ये बरोबर एक अंतयात्रा निघाली होती. 4 बाजूला 4 खांदेकरीन, त्यांच्या अंगावर एक हेलिकॉप्टर. अंतयात्रा म्हणजे तुम्हाला माहित आहे, जो मुलगा जन्माला आला म्हणून बापानं गावभर पेढे वाटले, तो मुलगा मडकं घेऊन पुढे चालला होता. तो मुलगा माझा बाप गेला म्हणून रडत होता. जीवाला जीव देणारी 4 माणसं त्या माणसानं कमवली होती. कुणी म्हणायचा माझा काका गेला, कुणी म्हणायचं माझा भाऊ गेला, कुणी म्हणायचं माझा मित्र गेला, सखा गेला, म्हणून 4 जीवाला जीव देणारी माणसं त्यानं कमवली होती. ती 4 जण सुद्धा रडत होती. पाठीमागं पत्नी रडत होती, पती गेला, सून रडत होती, सासरा गेला, मुलगी रडत होती, माझा बाप गेला, बहीण रडत होती, माझा भाऊ गेला, नातवंड रडत होती की माझा आजोबा गेला. सगळे नातेवाईक रडत होते. पण ऐका रे माझ्या माय बापानो, लक्ष्मी माता हसते. लक्ष्मी माता देवाला सांगते, देवा बघा ना देवा, सगळे नातेवाईक रडतायत, पण आता पैशाचा पाऊस पडलेला दिसला की एकही रडणार नाही, सगळे पैशाच्या पाठीमागं धावणार. लक्ष्मी मातेनं त्याच प्रेताच्या समोर 50 मीटर वरती पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. काय केली? पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. आता पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाल्याबरोबर सगळी नातेवाईक मागं रडत होती. पत्नी रडत होती, माझा पती गेला, मुलगा रडत होता, मुलगी रडत होती, माझा बाप गेला, सुना रडत होत्या, माझा सासरा गेला, बहीण रडत होती, माझा भाऊ गेला, नातवंड रडत होती की माझा बाबा गेला. सगळे रडणारे नातेवाईक होते. पण तो पडलेला पैशाचा पाऊस बघितला, रडलेली सगळी पैशाच्या पाठीमागं धावत गेली. बसलेले आपण इथं कीर्तनाला बसलोय, मानी परिवाराच्या या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाला बसलोय आणि समोरच आपल्याला जर पैशाचा पाऊस पडलेला दिसला तर तुम्ही कीर्तनाला बसताल का? अय बसलेले, कीर्तनाला बसताल का? हा, तुमचं काय सांगायला लागले? माझी गॅरंटी नाही. मी कीर्तन सोडून सगळे पैशाच्या पाठीमागं धावतात, सगळे पैशाच्या पाठीमागं धावायला लागले. यातही नवल नाही रे माझ्या माय बापानो. पण जीवाला जीव देणारी माणसं त्यानं 4 कमवली होती. त्या 4 जणांनी त्याला खांदा दिला होता ना, ते 4 जण सुद्धा पैशाच्या पाठीमागं धावत गेले. ते 4 जण पैशाच्या पाठीमागं धावत जातायत, यातही नवल नाही. पण जो मुलगा जन्माला आला म्हणून गावभर पेढे वाटले, त्या मुलानं सुद्धा
बापाच्या प्रेतासमोर मडकं खाली ठेवलं आणि पैशाच्या पाठीमाग धावत गेला. लक्ष्मी गालातले गालात हसते आणि लक्ष्मी म्हणते, बघा ना देवा, पैशा पुढं माणसं किती स्वार्थी झाली. अरे कुणाला बाप कळेना, मुलाला बाप कळेना, पत्नीला पती कळेना, बहिणीला भाऊ कळेना, सगळे पैशाच्या पाठीमाग धावत गेले. देव गालातले गालात हसले आणि देव म्हटले, खरंय का तुझं, सगळे पैशाच्या पाठीमाग धावताय, पण कुठपर्यंत, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बसलेले. तुम्ही आम्ही कोण आहे? तुम्ही आम्ही नाही, माणूसच आहे. मी नाही म्हणत भूत आहे म्हणून. तुम्ही आम्ही असताना देव होतो, पण देवाला सोडून आल्यामुळे तुम्हाला आम्हाला जीव ही उपाधी निर्माण झाली. प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे, राम आहे. सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्मा होता, प्राण होता, राम होता. म्हणून सगळेजण कुठं पळाले? पैशाच्या पाठी माग पळाले. पण जो मेलेला होता ना, तो जसाच्या तसा तिथं झोपलेला होता. लक्ष्मी मातेला देव सांगतायत, लक्ष्मी, सगळे पैशाच्या पाठीमाग धावले का तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे, राम आहे, देव आहे म्हणून. पण मेलेला आहे जसाच्या तसा इथं झोपलेला आहे. का तर त्याच्या शरीरामध्ये मी नाही, देव नाही, आत्मा नाही, राम नाही म्हणून मग बसलेले. आता सांगा, किंमत पैशाला आहे का देवाला? किंमत कशाला आहे? पैशाला का देवाला? हा, पैशाला? आधीच मला कानाचा प्रॉब्लेम आहे बाबा, जरा जोरात बोला ना दादा, आवाज वाढवा ना जरा, मला जास्त बोललं की खोकला येतोय. आवाज कडक करून मोकळा सोडा जास्त. किंमत पैशाला का देवाला? देवाला आहे. ऐका रे माय बापानो, देवा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत नाही. अरे या माने परिवाराच्या या बाबांना न्यायचं, वय झाल्यानंतर जरी बाबांना न्यायचं ना, हे जरी त्या माने परिवाराच्या बाबांना न्यायचं जरी जावं वाटत नसलं ना, तर त्यांना जावं लागलं. का तर ते देवाच्याच मनात आलं होतं. इथं सगळी देवाची सत्ता आहे रे माझ्या माय बापानो. अरे त्या देवाच्याच मनात आलं होतं म्हणून या माने परिवाराच्या या बाबांना जावं लागलं. आले देवाजीच्या चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. कोण बोलावितो हरी बीना, कोण बोलावितो हरी बीना. कोणाची असते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. आपल्याला चालायला, बोलायला, हलायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवणारा तो जगाचा बाप आहे रे माय बापानो. त्याच्या पुढं कुणाचं काही सुद्धा चालत नाही. पण काळाच्या मनात आल्यानंतर कुणाचं काही चालणार नाही. आज या माने परिवाराचा बाप निघून गेलाय म्हणून या परिवाराला माझं सांगणं असेल, कधी त्या देवाला दोष द्यायचा नाही, कधी त्या देवाला वाईट म्हणायचं नाही. अरे त्या देवानं स्वतःच्या बापाला सुद्धा सोडलं नाही. विचार करा, प्रभू श्रीरामचंद्राचा बाप कोण? प्रभू श्रीरामचंद्राचा बाप कोण? राजा दशरथ. राजा दशरथाला सुद्धा 4 पुत्र असताना राजवाड्यामध्ये पुत्र शोकानं एकटं मरावं लागलं. का
तर त्याचं कर्म चुकलं. अरे श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या बापाला सुद्धा वसुदेवाला सुद्धा मरावं लागलं का? तर कर्म चुकलं. मरणा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत. माझ्या ज्ञानोबरायांच्या बापाला सुद्धा मरावं लागलं. अरे बाप कसा असावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. अरे बापा एवढं प्रेम आपल्यावरती कुणीच करू शकत नाही. आजकाल आमची थोडी मुलं मोठी झाली की म्हणतात आमच्या बापानं आमच्यासाठी काय कमवलं. ऐका, आपल्यासाठी बापानं काय कमवलं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तुम्हाला वाटतं की कष्ट लेकराच कष्ट मुलाच आहे, पण त्या कष्टाच्या पाठीमागं मार्ग दाखवणारा हात मात्र त्या बापाचा आहे रे. बाप आपल्या लेकरासाठी काही करायला तयार असतो. आज या माने परिवाराचा कसा का असे ना म्हातारा बाप असू द्या, पण आज या माने परिवाराचं आधाराचं कुलूप, या घराचं कुलूप निघून गेलं. अरे दारामध्ये बसलेला म्हातारा बाप असू द्या, ऐका कीर्तनाला बसलेल्या सुना, आज या माने परिवाराच्या सुना सुद्धा ऐका, लक्ष देऊन ऐका. कधी तुम्ही आला हो, इथं आल्यानंतर बघा, या परिवाराचा गेलेला बाप असेल, म्हातारा बाप असेल, दारामध्ये बसलेला म्हातारा बाप असू द्या, तुम्हाला कुठं बाजारला जायचं असेल, तुम्हाला कुठं गोंदवलेला जायचं असेल, तुम्हाला कुठं कुणाच्या दुसऱ्या पाहुणे रावयांच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमाला लग्नाला जायचं असेल, तर तुम्हाला कधीच कुलूप लावायची गरज पडलेली नसेल का? तर दारात काठी घेऊन बसलेला म्हातारा बाप होता. पण आज तुम्हाला जर कोणत्या कार्यक्रमाला जायचं, आज दुसऱ्याच्या लग्नाला जायचं, दुसऱ्या गावाला जायचं विचार करावा ना, तर आज तुम्हाला या त्या घरामध्ये कुलूप शोधावं लागेल. आज या माने परिवाराचं घराचं कुलूप असणारा तो म्हातारा बाप निघून गेलाय रे बाबा. बाप तो बाप असतो, बापासारखं आपल्यावरती प्रेम कुणीच करत नाही बाबा. अरे पडलेलं घर पुन्हा सावरता, कोसळलेलं घर पुन्हा सावरता येत नाही रे माय बापानो. आणि या मतलबी दुनियेत बापासारखा माणूस परत सोबत भेटत नाही. बाप आपला सोबतही असतो, बाप आपल्याला आधार देतो. बापा एवढं प्रेमही आपल्यावरती कुणी सुद्धा करू शकत नाही. अरे जगाचा बाप काय सांगू तुम्हाला. कधी एकेकाळी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या बापानी ज्ञानोबरायांना या समाजामध्ये न्याय मिळावा, आपल्या लेकरांना समाजामध्ये न्याय मिळावा म्हणून ज्ञानोबरायांच्या माता पित्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं. अरे कसा बाप असावा. कधी एकेकाळी जगद्गुरु तुकोबराय गेले वैकुंठाला, आणि वैकुंठाला गेलेल्या तुकोबरायांनी वैकुंठाला जावं. आणि कधी एकेकाळी तुकोबरायांची लेक भागीरथी, त्या भागीरथीच्या गावामध्ये तुकोबरायांच्या गावातली माळीन मावशी भाजी विकायला घेऊन आली. आणि भाजी विकायला आलेल्या माळीन मावशी जवळ भागीरथी धावत धावत जाते. आणि धावत धावत जाऊन तीच भागीरथी विचारते, ऐका ना मावशी, सांगा ना मावशी, माझे बाबा कसे आहेत व माझे बाबा कुठं गेले, माझे बाबांचं भजन कसं चाललंय. ती भागीरथी आपली लेक आपल्या बापाची विचारपूस करते. पण ऐका, आज या चारही लेकींना जरी आपल्या बापाची विचारपूस केली ना, आज या माने परिवारातल्या चारही लेकी माहेरात आल्या ना, म्हाताऱ्या बापाला पाहावं वाटलं ना, तर आज चार लेकींचा बाप त्यांना सोडून निघून, वय झालेला असू द्या, म्हातारा असू द्या, पण दारामध्ये बसलेला बाप असू द्या. बापासारखं आपल्यावरती कुणीच प्रेम करू शकत नाही. ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या दादांनो, अरे ज्यांना मुलगी आहे ना, त्याच्यासारखा भाग्यवान या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही. अरे किती बाप दान करतो रे. या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा दानशूर दाता त्याला म्हणायचं, एका मुलीच्या बापाला म्हणायचं. अरे बाप किती दान करतो. अरे गळा भरून सोने देतो, टेम्पो भरून भांडे देतो, आयुष्याला पुरतील एवढ्या साड्या चोळ्या देतो. आज या चार तायांना आठवत असेल, अरे थाटा माटामध्ये या मुकुट बाबांनी एवढं लग्न केलं, आयुष्याला पुरतील एवढ्या साड्या चोळ्या दिल्या, थाटा माटामध्ये आमचं लग्न करून दिलं, आमचा सोन्याचा संसार चालू झाला. पण आजही या लेकी माहेरामध्ये यायच्या म्हटलं ना, तर आजही या बापाचा जीव तुटत असेल हो. पण दारात आल्या ना या चार तायड्या, तर त्यांना त्यांचा म्हातारा बाप नाही दिसणार बाबा. गेला एकदा गेलेला बाप पुन्हा दिसायला तयार नसतो. भागीरथी त्या माळीन मावशीला विचारते, सांगा ना मावशी, माझे बाबा कुठे गेले. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर माळीन मावशीनं सांगावं, भागीरथी तुझे बाबा ना देवा घरी गेले. भागीरथी सांगते, बाबा देवा घरी गेले. भागीरथी धावत धावत जाते, आपल्या झोपडीचं दार लावून घेते, आणि भागीरथी आपल्या बापाला आवाज देते, बाबा या ना बाबा. बाबा गेले कोण्या गावी, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा. ऐका
भागीरथी जशी म्हणायची ना बाबा कोण्या गावा गेले, त्या भागीरथीला जसं मावशीनं सांगितलं ना, भागीरथी तायडे बाया ऐक ना बाया, तुझे बाबा ना देवा घरी गेले. अरे जशी भागीरथी आपल्या बापासाठी रडायची ना, तशी आज या चार ताई, ती पारू ताई, ती चांगुना ताई, ती लाडू ताई आणि ती संगीता ताई, या चार तायड्या सुद्धा आपल्या बापासाठी रडत असतील. आणि त्यांना सुद्धा कळतंय की आपला बाप देवा घरी गेलाय. जशी भागीरथी म्हणायची बाबा गेले कोण्या गावा, तसं आज या ताई सुद्धा म्हणताय की आमचे बाबा देवा घरी गेले, आमचे बाबा कोण्या गावा गेले. बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा. हे भागीरथी करी दावा, भागीरथी करी दावा, भागीरथी करी दावा, भागीरथी करी दावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा. त्यांना सोडून निघून गेलाय रे माय बापानो. विचार करा, कधी एकेकाळी लहानशी मुक्ता ज्ञानोबरायांजवळ जाते आणि सांगते, अरे ज्ञान दादा, अरे दादा ऐक ना रे ज्ञान दादा, बाबा आणि आईनं देहांत प्रायचित्त घेतलं बाबा, दादा 4-5 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही रे दादा, भूक लागली. लहानशा मुक्तेनं ज्ञानोबा माऊलीला म्हणावं, दादा भूक लागली. म्हणून ज्ञानोबा माऊली सिद्धबेटातून आळंदीमध्ये मधुगिरी मागण्यासाठी जातायत. आपल्या लहानशा मुक्तेसाठी सोपानासाठी मधुगिरी मागून आणतायत ज्ञानोबा माऊली. अरे ज्यांना दया मया आली त्यांनी ज्ञानोबा माऊलींना थोडं का होईना दान धर्म केलं. पण समोरच घोड्यावरून बसून आलेला इसोबा काका होता, त्यानं बघितलंय रे माई बापानो, ज्ञानोबा माऊली आनंदीमध्ये आलेत. त्या इसोबा काकांना उद्धट भाषेमध्ये माझ्या ज्ञानोबा माऊलीला आवाज द्यावा, ज्ञानोबा माऊलीला म्हणावं, ए संन्यासाच्या कार्ट्या, ए ज्ञान्या इकडे कशा करता आला आनंदी इंद्रायणी पाठवायला, असं म्हटल्यानंतर माझे ज्ञानोबा माऊली जातायत. आणि ज्ञानोबा माऊली म्हणतायत, काका माझ्या मुक्तेला माझ्या सोपानाला भूक लागली हो काका, भूक लागली म्हणून मधुगिरी मागण्यासाठी आलोय हो काका, दिली का रे लोकांनी तुला मधुगिरी? हो दिली ना काका, बघू बघू तुझ्या झोळीत काय काय. म्हणून इसोबा काका माझ्या ज्ञानोबा माऊलीची झोळी हिसकावून घेतात आणि झोळीमधलं सगळं धान्य मातीत मिक्स करतात. अरे जगाची आई ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानोबा राय रडतायत रे माझ्या माई बापानो. ज्ञानोबा माऊली रडतायत आणि घरी जातायत. ज्ञानोबा माऊली झोपडीचं दार लावून घेतायत. झोपडीचं दार लावलेलं रडलेला आवाज लहानशा मुक्तेच्या कानावरती जातोय आणि लहानशी मुक्ता म्हणते, अरे ज्ञान दादा योगी पावन मनाचा साहे अपराध जना
अरे कधी कुणासमोर न झुकणारा न वागणारा बाप, अरे आपल्या लेकीला सोन्याचा संसार करता यावा, माझी लेक श्रीमंत कुटुंबामध्ये जावी, माझ्या लेकीला सुख समाधान मिळावं, गावातल्या सावकाराजवळ जातो, एका श्रीमंत गावातल्या माणसाकडे जातो आणि हात जोडतो, सांगतो दादा ऐका ना काका, माझी ताईडी माझी लेक आता मोठी झाली बाबा, माझ्या लेकीसाठी श्रीमंत कुटुंबातलं स्थळ आलंय, माझ्या लेकीचं माझ्या ताईडीचं लग्न करायचंय, पण 5-6 लाख रुपयाची गरज आहे हो, त्या गरीबाकडे लगेच 5-6 लाख रुपये कुठून येणार हो? ऐका ना दादा, ऊस आहे शेतामध्ये, वर्षानं ऊसाचं बिल येईल, 5 लाख रुपयांची गरज आहे, देता का हो तेवढे 5 लाख रुपये? ऊसाचं बिल झालं, बिल आलं की तुम्हाला लगेच 5 लाख रुपये देऊन टाकतो. अरे न झुकणारा बाप ताई तुमच्या सुखासाठी सावकाराकडे जाऊन झुकतोय, तो बाप आपल्यासाठी काही करतो रे माय बापानो. बाप काय करतो, त्याच्या फाटक्या सदऱ्याला कितीतरी ठिगळं जोडत सांगितलं म्हणून, तुमच्या आरती ताईनं तुम्हाला सांगितलं म्हणून या संसार रूपी मार्गातून वेळ काढून कुठं जायचं? पंढरपूरला. कुठं जायचं? काय बसलेले कुठं? पंढरपूरला. पंढरपूर माहिती आहे ना? इथं बसलेलं असं कोणीच नसेल की ज्याला पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र ज्याला माहीतच नाही, तो या महाराष्ट्राच्या मातीतला नाही. जा पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यानंतर तिथं काय करायचं? चंद्रभागेमध्ये स्नान करायचं. तिथून वरती आल्यानंतर कोणाचं मंदिर आहे? कुठल्या भक्ताचं आहे का? गेले रिॲक्शन द्या काहीतरी. तुम्ही जागे का झोप गेले? पुंडलिकाचं. पुंडलिकानं काय केलं? माय बापाची सेवा केली, जगाच्या बापाला पंढरपूर मध्ये आणलं. त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं, तिथून पुढे यायचं. ऐका, ज्यांना आई बाप नाहीत ना त्यांनी जा कधीतरी पंढरपूरला. या माने परिवारानं तर निश्चित जा. आरतीताईने सांगितलं म्हणून तुमचा गेलेला बाप तुम्हाला पाहायचाय म्हणून. पण इथं बसलेला असं कोणी असेल की ज्याला बाप नसेल, त्याला आई नसेल ना, त्यांनी जा कधीतरी पंढरपूरला. तुम्हाला वाटतं का तुम्ही अनाथ झाला? नाही रे माय बापानो, ज्याला मायबाप नाहीत ना त्याचे मायबाप कोण आहेत तर ऐका, अख्ख्या जगाला आनंदी ठेवण्याचं काम कोण करतं तर ऐका रे. एक संत महात्म्यांनी गोड हरिपाठामध्ये सांगितलंय, अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, अवघे चित्रे लोके आनंदाचे आता, हे अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, अवघे चित्रे लोके आनंदाची आता, हे अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, अवघे चित्रे लोके आनंदाचे आता, ताई, ताई, ताई. जगन्नाथ चित्त ठेले. अख्ख्या जगाला आनंदी ठेवण्याचं काम केलंय ना, तो जगाचा बाप आहे. त्या जगाच्या बापावरती आपलं चित्त ठेवायचंय, आपले चरण ठेवायचे. तो जगाचा बाप आपल्याला आनंदी ठेवल्याशिवाय राहणार नाही. काय गोड सांगितलंय, अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, हे अवघे चित्रे लोके आनंदाचे आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. ओ ओ ओ ओ, हे माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ. हा, ताली ताली. ऐका, ज्याला बाप नसेल त्याचा बाप कोण आहे आणि ज्याला आई नसेल त्याची आई कोण आहे? अरे जगाचा बाप म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे आणि जगाची आई म्हणजे माझी रुक्मिणी माता आहे. अरे अनाथांचे माय बाप म्हणजे माझे पंढरीचे पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता आहे. हे माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथ जनाथ जनार्दन. माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथ जनाथ जनार्दन. आपण अनाथ झालो नाही तर या सगळ्या अनाथ असणाऱ्या लेकरांचा माय आणि बाप तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता आहे. म्हणून म्हणा ना त्या जगाच्या बापाला, जगाच्या आईला माझं माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथ जनाथ जनार्दन. माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथ जनाथ जनार्दन. ओ ओ ओ ओ, हे माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ.
आपण अनाथ नाही झालो तर आपले मायबाप पंढरीचे पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता आहेत. त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला रुक्मिणी मातेला कधी विसरू नका. त्या पुंडलिकानं तिथं आणलं. परिवारातले सगळे सदस्य फोटो समोर येऊन बसा. त्यांची पत्नी असेल, आजी तुम्ही फोटो समोर येऊन बसा. त्यांची 2 मुलं असतील, शंकर दादा तात्यासाहेब दादा असतील, तुम्ही फोटो समोर येऊन बसा. त्यांच्या 4 मुली असतील, मुलींना फोटो समोर येऊन बसा. त्यांच्या सुना असतील, त्यांची नातवंड असतील, सर्वांनी फोटो समोर येऊन बसायचंय बाबा. ऐका, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करून वरती आल्यानंतर पुंडलिक ही चांगलं काम करायचं म्हटलं, एखादा व्यवसाय करायचा असेल, एखाद्या राजकारण्याला कोणतं तिकीट घ्यायचं असेल, एखाद्या कुणाला कोणतंही चांगलं काम करायचं असेल तर आपण सगळ्यात अगोदर कुणाला वंदन करतो, कुणाचं नाव घेतो? वक्रतुंड महाकार्य. सगळ्यात अगोदर त्या गणपती बाप्पांना नमन करतो आणि त्या गणपती बाप्पांना वंदन करतो आणि नंतर आपण शुभ कार्याला सुरुवात करतो. अरे तो जगाच्या पाठीवरती एकमेव देव असा आहे की जो आपल्याला सुख देतो आणि आपलं दुःख बाजूला घालवतो. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? सुख करता दुःख हरता. म्हणून आपल्याला सुख देणारा सुद्धा देवच आहे आणि दुःख देणारा सुद्धा देवच आहे. त्या गणपती बाप्पांना, त्या गणेश भगवंतांना कधी विसरू नका मायबापानो. म्हणून जीवनात सगळ्यांना विसरा, पण आपल्या माता पित्यांना कधी विसरू नका. तुम्हाला सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की पुन्हा मिळणार. तुम्हाला सगळं मिळेल. तुला मिळेल बंगला, गाडी, शेतीवाडी, मोटार माडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. हे मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा, मला माहित नाही वेळ झालाय. पण ऐका, एकदा गेलेला मायबाप गेले की पुन्हा मिळणार नाही रे दादा. म्हाताऱ्या बापाला कधीतरी न मागता 100 रुपयाची नोट द्यायची. किती रुपयाची? ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या दादांनो, अरे मागितल्यावरती दिली जाते त्याला भीक म्हणतात. दान न मागता दिलं जातं त्याला दान म्हणतात. दान न मागता किती रुपयाची नोट द्यायची? अरे 100 रुपयाची नोट त्या म्हाताऱ्या बापाच्या हातावरती ठेवायची. ऐका, त्या म्हाताऱ्या बापाच्या हातावरती 100 रुपयाची नोट ठेवली ना, सुपावानी म्हाताऱ्या बापाचं काळीज मोठं होतं आणि म्हातारा बाप अख्ख्या गावामध्ये जातो ना, अख्ख्या गावाला ओरडू ओरडू सांगतो, अरे माझ्या दादानं मला न मागता 100 रुपये दिले रे माय बापानो. अरे न मागता त्या म्हाताऱ्या बापाजवळ जा आणि 100 रुपयाची नोट द्या. अरे काय करेल तो म्हातारा बाप? तंबाखू खात असेल, कीर्तनकार असून मागणी मागून वाक्य बोलते. पूर्वीच्या लोकांना कामं असायची. म्हातारा बाप तंबाखू खात असेल, लोधावडे गावामध्ये जाईल, 10 रुपयाची तंबाखूची पुडी आणेल आणि राहिलेले 80-90 रुपये तो म्हातारा बाप त्याच्या खिशात ठेवेल आणि त्याचा नात आणि त्याची नातू शाळेमध्ये निघाली ना, तोच म्हातारा बाप आपल्या नातवाला सुनेला दिल्याशिवाय राहणार नाही रे माई बापानो. म्हणून म्हाताऱ्या बापाजवळ जा, बोला त्या म्हाताऱ्या बापाला, म्हाताऱ्या आईला. अरे पुंडलिक एका आई बापाची सेवा करत नव्हता. आई बापाला घराबाहेर काढलं. पुंडलिकाचे माईबाप भीक मागायला लागले काशी तीर्थावरती. पुंडलिकाचे माईबाप भीक मागतायत रे. या काशी तीर्थावरती जरा कदर करा हो थोडी. कुणी द्या हो पैसा, कुणी द्या हो भाकरी. पुंडलिकाचे माईबाप भीक मागतायत रे. अरे दया करा रे, दया करा. या भुकेलेला कुणीतरी खायला द्या रे. या तहानलेल्याला कुणीतरी पाणी प्यायला द्या रे. 6 महिन्याचा काळ निघून गेला. पुंडलिकाला आई वडिलांची आठवण झाली. ऐका, कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापाला, आई बापासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. ऐका, आई आणि बाप आपल्या लेकरावरती किती प्रेम करतात. आई, आज मी कीर्तनाला महाराष्ट्रभर फिरते. मला पंचपक्वानाचं ताट लोक जेवायला घेऊन येतात. पण नाही आई, तुम्ही जरी पंचपक्वानाचं ताट जरी मला जेवायला दिलं ना, माझं पोट त्यात नाही भरत. मला घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या हातची चपाती आणि भाजी खाल्ल्यानंतरच पोट भरतो. फार प्रेम असतं आपल्या लेकराचं आपल्यावर. ऐका, आज आरतीताई महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते, पण
कुणाच्या जोरावरती? अरे माझा बाप माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा असतो ना, त्याच्यामुळे बाप आपल्या लेकरासाठी काही करायला तयार असतो. आणि दादा मला खोकला आला, मला ताप आला, गेले 2-4 दिवस झालं मी आजारी आहे, तर रोज माझा बाप मला दवाखान्यामध्ये घेऊन जातो. सकाळी पण मला माझा बाप म्हणतोय, ताईडे आज कीर्तन आहे, तुला बरं वाटतं का? जाताना दवाखान्यात जायचं का? अरे आपला बाप आपल्या लेकरांसाठी काही करायला तयार असतो. आपल्या बापा एवढा आपल्यावरती प्रेम कोणीच करत नाही. आई फार प्रेम हो आपल्या बापाचं आपल्यावरती. आजच्या ताईंना आठवत असेल की या बापानं आपल्यावरती किती प्रेम केलेलं असेल. फार प्रेम केलं हो त्या बापानं तुमच्यावरती. पण तुम्हाला सगळं मिळेल ताई, पण एकदा गेलेला बाप गेला की पुन्हा मिळणार नाही. ते चाल त्या बापाच्या पोटाजवळ ती पारुताई, ती चांगुणाताई, ती लाडूताई, ती संगीताताई, या 4 ताई पोटाजवळ येतील, पण यांना त्यांचा गेलेला बाप नाही दिसणार. त्या शंकर दादाला, त्या तात्यासाहेब दादांना त्यांचा गेलेला बाप नाही दिसणार. त्यांना सगळं मिळेल हो दादा. तुला मिळेल बंगला, गाडी, शेतीवाडी, मोटर, माडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावचल भीक मागाया. काया जजवून तुझ्या शिरावर धरली चुकाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया. म्हणून सगळं मिळेल, आई बापाची माया मिळणार नाही. आई बापाची सेवा करा. परिवारातला व्यक्ती निघून गेल्यावर परिवारानं 4 दान करायचे. एका माने परिवाराचा बाप निघून गेलाय, त्या शंकर दादांनी आणि त्या तात्यासाहेब दादांनी 2 दान. उगाच कीर्तन, आरतीताईचं कीर्तन ठेवायचं, एवढा मोठा मंडप घालायचा, काकांना विधी करायला लावायची, अन्नदान करायचं, वस्त्रदान कशा करता करायचं? ऐका, तुमच्या घरात सुख समाधान नांदत नाही. काही जण म्हणतात पैशाला पैसा लागत नाही, सासू सुनांचं पटत नाही, घरात सुख समाधान नांदत नाही, लक्ष्मी नांदत नाही. 2 पायाचं 4 पायाचं कळतंय ना तुम्हाला? तुम्हीच बोला बाबा. असलं काय नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे बाबा. सगळ्यांना विसरायचं. ऐका, चांगले संस्कार लेकरांना द्या, चांगले संस्कार आपल्या मुलांना घडवा. ऐका, कधीतरी विचार बदला, कधीतरी विचार करा. ऐका, अरे 26 जानेवारी आल्यानंतर कोणत्या पुढाऱ्याच्या, कोणत्या राजकारण्याच्या, कोणत्या सरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण करायचं नाही रे माई बापानो. अरे ज्या बापानं म्हातारपणाची काठी असणारा आपला मुलगा या देशासाठी दान केलाय ना, त्या बापाच्या, आणि ज्या आईनं आपला आधार असणारा आपला मुलगा या देशासाठी आर्मी मध्ये पाठवलाय ना, त्या बापाच्या हस्ते 26 जानेवारीचं ध्वजारोहण करावं. अरे खरी आपल्या देशाची किंमत त्यांना आहे. अरे देशासाठी, आपल्यासाठी सीमेवरती लढतायत माय बापानो, तेव्हा कुठं आपण इथं आनंदानं जीवन जगतोय? बदला हो आपले विचार, कधीतरी बदला. ध्वजारोहण कुणाच्या हस्ते करायचं? तर जो मुलगा आर्मी मध्ये गेलाय त्याच्या हस्ते, किंवा ज्या माय बापानं आपल्या देशाच्या रक्षणासाठी स्वतःचा आधार सोडून आपल्या मुलाला सीमेवरती लढायला पाठवलंय ना, त्या आई बापाच्या हस्ते 26 जानेवारीचा ध्वजारोहण त्यांच्या हस्ते फडकवा, तर आपली 26 जानेवारी साजरी झाली म्हणून समजा रे माय बापानो. आपले सगळे विचार बदलत गेले. जीवनात सगळ्यांना विसरा, पण 5 व्यक्तींना कधीच विसरायचं नाही. ऐका, ज्या माय बापानं आपल्यासाठी हाडाची काढ केली ते म्हणजे आपले आई बाप 1 नंबर. आपल्या आई बापाला कधी विसरायचं नाही. अरे ज्या संतांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवला ना, 2 ते संत, त्या संतांना कधी विसरायचं नाही. अरे ज्या देवानं आम्हाला या मृत्यू लोकामध्ये जीवन दान दिलं ना, 3 त्या देवाला कधी विसरायचं नाही. आणि ज्यानं आपल्या ताटात भाकरी आणली ना, 4 त्या शेतकऱ्याला कधी विसरायचं नाही. आणि 5, अरे स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती लढतो ना, त्या जवानाला कधी विसरायचं नाही रे माय बापानो. या 5 व्यक्तींना विसरायचं नाही. बाकी सगळ्यांना विसरलं तरी चालेल, नाही का? परिवारातला व्यक्ती निघून गेल्यानंतर मला हे महत्वाचं सांगायचंय, पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध का करायचं असतं? परिवारातला व्यक्ती निघून गेल्यानंतर 4 पायाचं 2 पायाचं, ज्या राजाने स्वराज्य निर्माण केलंय त्याच्याकरता मला तुम्हाला त्याचा अस्तित्व सांगायचे, राजाचा इतिहास सांगायचा आणि कीर्तनाचा. माझा आवाज बसलेला आहे तरी पण मी एवढे जोरात बोलते. तुम्ही ताड बसायचं, हातानं टाळी, आणि सर्वांनी राजाचं इतिहास मनाचं कान करून ऐकायचं. बाबा 5 मिनिटं कीर्तनाचा शेवट करायचा. हा, सर्वांनी ताड बसायचा.
ऐका, अरे कधी एकेकाळी या महाराष्ट्रावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता. अरे वार करायला भीती वाटायची, रामकृष्ण हरी मंत्र जप करण्याची, गावकऱ्याला भीती वाटायची, दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची, पुजाऱ्याला भीती वाटायची, मंदिरामध्ये देवपूजा करण्याची. अरे कोण वाचवेल, कोण वाचवेल, काय करावं, काय करावं. पूर्वी आई इथं कुणाची सत्ता होती, तर पूर्वी इथं मुघलांची सत्ता होती. ऐका, पूर्वी इथं कुणाची सत्ता होती मुघलांची सत्ता. त्यावेळी दिन दुबळ्यांना नव्हता वाली, दुबळ्यांना नव्हता वाली, दुबळ्याला नव्हता वाली. होती मुघलांची सत्ता. त्यावेळी दिन दुबळ्यांना नव्हता वाली, दिन दुबळ्याला नव्हता वाली, दिन दुबळ्याला नव्हता वाली. आया बहिणींच्या संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, आया बहिणीच्या नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नव्हता कैवारी कोणी नव्हे. अशी महती ऐकून इतिहास गाई, अशी महती ऐकून इतिहास गाई. राजा जानता जगाला दिला, छत्रपती शिवाजी महाराज की मुजरा मानाचा, मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा, मानाचा जिजाऊला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी दिन दुबळ्यांना नव्हता वा. ऐका रे माझ्या माई बापांनो, जिथं मुघलांची सत्ता होती त्याला मुघलशाही म्हटलं जायचं, जिथं निजामशाही सत्ता होती त्याला निजामशाही म्हटलं जायचं, जिथं आदिलशाही सत्ता होती त्याला आदिलशाही म्हटलं जायचं, पण जिथं माझ्या छत्रपती शिवाजी राजांची सत्ता होती त्याला स्वराज्य म्हटलं जायचं. ऐका, कधी एकेकाळी जिजाऊ मासाहेब सांगतायत राजा तो प्रतापगड ताब्यात घ्यायचाय, पुढे राखलाय तो प्रताप. खान आहे, खान कडवा राजपूत आहे. खानाला भेटायचं ठरलं आणि आला माझ्या राजाला खान भेटायला. खान कसा आलाय तर ऐका, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. खान डौलत आला, खान डौलत डुलत, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला आला, आला खान आलाय माझ्या राजाला भेटायला. अरे खाना सोबत सय्यद बंडा आहे. सय्यद बंडा दांडपट्टा चालवायचा, 9 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. पण माझा राजा सुद्धा हुशार होता, चतुर होता. अरे काय ताकद माझ्या राजाची, माझ्या राजा सोबत सुद्धा जीवा महाला होता. अरे सय्यद बंडा दांडपट्ट्याने 9 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. पण माझ्या राजाचा मावळा जीवा महाला काय साधा सोपा नव्हता. अरे जीवा महाला सुद्धा काय करायचा, घर 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 वरती दांडपट्टा फिरवायचा. आणि 9 नाही तर 9.5 फुटाच्या माणसाचं मस्तक उडवायचा. असा जीवा महाला होता. आणि आला माझ्या राजाला खान आणि माझा राजा भेटायला. आणि खान हाक मारतोय माझ्या राजाला. खान कशी हाक मारतोय, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. खान हाक मारतोय, आवो शिवाजी आवो, हमारे गले लग जाओ. हसतोय खान. आणि अखिल माझ्या राजाची खानाची भेट ठरली. मिठी जबरदस्त बसली, मिठी जबरदस्त बसली. आणि एवढी एवढी जबरदस्त मिठी बसली, खानानं मान मानेला दाबली. पण माझ्या राजाच्या अंगामध्ये चिलखत असल्यामुळे वार चुकला आणि माझ्या राजाची खानानं मान मानेला दाबली. खान कसा करतोय, दाबी मान मान्याला, खान दाबी मान मान्याला, कोठातीचा वार त्यानं केला. पण चिलखत असल्यामुळे वार चुकला. खानानं वार केलेला माझ्या राजाला वार लागला नाही. माझ्या राजाच्या हातामध्ये बोटामध्ये वाघनट्या होत्या. माझ्या राजानं वाघनट्या खानाच्या छातीत घुसवल्या आणि खानाचा कोतळा बाहेर काढला. ऐका त्या माझ्या राजाच्या नावाची कीर्ती. पौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर. महादेव. ऐका, एवढा माझ्या राजाचा इतिहास मोठा आहे, सांगाल तेवढं कमीच आहे. पण बराच वेळ झालेला आहे. बऱ्याच लांबून बरीच लोक आलेत. का आलेत तर या माने परिवारावरती त्यांची 2 मुलं असतील, शंकर दादा आणि तात्यासाहेब दादा. या दोन्ही लेकरांवरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही आला. तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू, सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली तरी आहे. बाबांवरती तुमचं प्रेम होतं. या माने परिवारावरच्या दोन्ही लेकरांना आपल्या बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त एवढा सुंदर कार्यक्रम ठेवलाय. शेवट होतो भला माझा बहु गोड झाला. या शंकर दादाला, या तात्यासाहेब दादांना, या चारी तायांना, अरे त्या
आजींचं म्हातारपणाचा आधार असणारा त्यांचा पती त्यांना सोडून या सगळ्या परिवाराला जर गेलेला हा कार्यक्रम पुन्हा पाहावा पुन्हा बघता यावा असं जर वाटलं तर परत दिसणार नाही, परत पाहता येणार नाही. पण खरंच पाहायचं असेल ना तर आपला ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती शूट करण्याचं काम ज्यांनी केलं असा असणारा माधव दादा असेल. माधव दादा तुझं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. भक्त बाळू मामाचा असेल समाधान दादा तूही या ठिकाणी उपस्थित आहे, समाधान दादाचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. दोघांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझे गुरुवर्य माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम तुम्हाला ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा या परिवारातले गेलेले हे बाबा असतील कैलासवासी वैकुंठवासी आपल्या सगळ्यांच्या लाडके असणारे. जाण्याला निमित्त झालं, वय झालं आणि दादांना बाबांना जावं लागलं. सर्वांचे लाडके असणारे कैलासवासी वैकुंठवासी मुकुटराव मारुती माने या बाबांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला झालंय आता कीर्तन बोला, फक्त एक असेल त्यांनी दुसरी, ज्यांना दोन असतील त्यांनी आई झालंय आता कीर्तन बोला ना जरा, तिसरी, ज्यांना तीन असतील त्यांनी चौथी, ज्यांना एकही नसेल त्यांनी मला दत्तक घ्या. घेताय का कसं? बरं जाऊ द्या, दत्तक नाही घेता आलं 7-12 माझ्या नावावर करा. ऐका ऐका विनोदाचा भाग सोडा. पायातली चप्पल तुटली तर शिवून घालतो. ऐका आज या माने परिवाराच्या पुण्यस्मरणानिमित्त या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्या शंकर दादांनी आणि त्या तात्या साहेब दादांनी या दोन्ही मुलांना आरतीताईचं कीर्तन आपल्या बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त ठेवलंय. आलाय रे माय बापानं तुमच्या लेकीसारखी तुमच्या मुलीसारखी मी आहे. आलाय तुमच्या लेकीच्या कीर्तनाला तर तुमच्या लेकीच्या कीर्तनातून जाताना रिकामी हाताने नाही जायचं तर तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? कीर्तन करून बरेच पैसे कमावले की काय? अरे कशाचे पैसे कमावता? ही तर पाया पडून दक्षिणा आम्हाला कोण देत नाही. 50, 100, 200, 300 दक्षिणा. ऐका ऐका आज या माने परिवाराच्या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या लेकीच्या कीर्तनाला आला आणि रिकाम्या हाताने गेला असं नाही करायचं. आज घरी जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. ऐका रे माझ्या माई बापानो, काय आहे तुमची संपत्ती? अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही, 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही, तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका रे माझ्या माई बापानो, अरे तुमच्या पोटी जन्माला आलेली तुमची मुलं आहेत ना, ती तुमची संपत्ती आहे. ती जपा, आयुष्याची संपत्ती जपली म्हणून समजा. बस आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून एवढंच घरी घेऊन जा. आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व संत माय बापांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली